चला आपण आज तर बनवणार आहेत पावभाजी. त्याच्यासाठी लागणार कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरच, कोथिंबीर, अद्रक, मिरची सगळं ते बारीक करून घ्यायचं. कुकरमध्ये शिजायला टाकले, त्याच्यामुळे ते कुकरच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या. चार शिट्ट्या झाल्या. एक कढईत तेल ओतायचं. तर हे पण चांगलं शिजून निघले. आता एका भांड्यात मिरची, लसूण, घरची अद्रक नव्हती त्याच्यामुळे पेस्ट आणली. मग त्याला पण बारीक करून घ्यायचं, म्हणजे ते जरा तोंडाखाली येत नाही अद्रक. मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला बारीक झाल्यास असं काढून घ्यायचं. नंतर कढईतलं तेल तापले, त्याच्यात आता मोहरी टाकायची वगैरे. त्याला जरा तडतडू द्यायची मोहरीला. नंतर जिरे वगैरे टाकायचे. त्याला पण तडका द्यायचा. नंतर त्याच्यात कांदा टाकायचा चिरलेला, बारीक चिरायचा, म्हणजे लवकर सॉफ्ट होईल. त्याला नंतर फ्राय करून घ्यायचं. कांदा वगैरे टाकायचं झाल्याच्या नंतर. पुन्हा ते वाटण टाकून द्यायचं त्याच्यात, अद्रक वगैरे, ते पण सॉफ्ट होऊन जाते कांद्यासोबत. त्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांद्यासोबत ते पण सॉफ्ट होऊन जाईल. त्याच्यात पुन्हा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. त्याला फ्राय करायचं. नंतर मग त्याच्यात टमाटर पण टाकून घ्यायचं, जे सोबत फ्राय होऊन दोन्ही पण छान होईल. त्याच्यात लाल तिखट टाकायचं. नंतर दोन्ही सॉफ्ट झाले, त्याच्यात लाल तिखट टाकायचं. त्याच्यात पुन्हा ते बारीक वगैरे बटाटे, ते आपण सगळं मिक्स केलेलं, वाटाणे, ढोबळी मिरची, टमाटर वगैरे मिक्स करून घ्यायचं. ते कुकरमध्ये टाकलेलं. त्याला फ्राय करायचं. बघा असं किती छान असा कलर आला, बिना कोणता कलर वगैरे यूज करता. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यात. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यात पाणी घालून घ्यायचं. नंतर आपल्याला ती आता दिसते ती पातळ, पण नंतर त्याला तेल वगैरे सुटून ती घट्ट होते. त्याला शिजायला पाणी लागते थोडे. थोडं मीठ कमी असेल तर चवीचं बघून मीठ टाकून घ्या. आता बघा कसा लालसर कलर येत आहे त्याला. छान असं शिजू द्यायचं त्याला. बघा आता किती चांगला कलर आलाय. फक्त लाल मिरची पावडर टाकले, दुसरं काहीच कोणतंच काही टाकलं नाही. तसं तुम्ही टाकू शकता, पण कलर वगैरे मध्ये जास्त तर केमिकल असते. पावडर वापरायचं. बघा आता आपली पावभाजी कशी झालेली आहे. बाय बाय.